everyone. Yes, welcome back to my YouTube channel. Yes, winter season is here. आणि त्याच रिलेटेड आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. सो या वर्षी आपल्याला माहितीच आहे प्रचंड थंडी आहे ह्या वर्षी. सो तरी त्यात तुम्ही कसं स्टायलिश दिसू शकता ऑफिससाठी, मीटिंगसाठी या फिर कॉलेजमध्ये आणि किंवा वेकेशनसाठी वगैरे. तुम्हाला बाहेर कुठे फिरायला वगैरे वेकेशनसाठी जायचं असेल तर तिथे देखील तुम्हाला ह्या टिप्स तुम्हाला यूज होतील. सो येस, असे मी 5 विंटर आउटफिट आयडियाज घेऊन आले आहे. सो की जे तुम्हाला सगळीकडे यूज होतील आणि बेसिक स्टायलिंग टिप्स आहेत ह्या की जे सगळेच मोस्टली खूप जणांसाठी हे यूजफुल होईल. सो आणि तुम्हाला असं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल सो सॉरी त्यासाठी, कारण मी काहीच करू शकत नाही, कारण ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आमच्या इथे शेजाऱ्यांनी. ते कधीपासून चालू आहे. सो ते सकाळपासूनच सुरू होतं. तर मला जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ शूट करते. डिस्टर्ब होत असेल तर त्यासाठी सो सॉरी. लेट्स कंटिन्यू. सो येस तर पहिला हा आपला आउटफिट असणार आहे. हा आहे कॉर्ड सेट. सो हा मी अपसायकलच केलेला आहे. ही ॲक्च्युली अनारकली होती. माझं सेकंड इयर, फॅशनचं सेकंड इयरमध्ये मी केलं होतं अनारकली ह्याचं. हे तेव्हा मला खूप स्वस्तात हे फॅब्रिक पडलेलं आणि हे खूप ऑसम फॅब्रिक आहे. फ्लोरल प्रिंट ह्याच्यामध्ये. हे मला तेव्हा 90 रुपये मीटरनी पडलं होतं. 90 रुपये मीटरनी, सिरियसली. तेव्हाच कोणाला बिलीव होत नव्हतं. आता काय बिलीव होणार आहे आय डोंट नो, बट येस. आणि हे खूप म्हणजे एवढे वर्ष झाले, 3 वर्ष वगैरे झाले असतील, आता आठवत नाही मला. तर अजूनही ह्याला काही झालेलं नाहीये. आणि हे मी खूप वेळा मी हे वेअर केलं होता तो अनारकली खूप. सो मी तो बोर झाले होते ॲक्च्युली तेच वेअर करून. सो त्यामध्ये मी असं अपसायकल करून हा कॉर्ड सेट मी केलेला आहे. हा असं एक बेसिक टॉपवरती हा वेअर केलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे असं कॉर्ड सेट आहे. सो बॉटम ह्याची वाईड लेगमध्ये आहे, बॅक साईडला इलास्टिक आहे आणि फ्रंटला बेल्ट आहे. सो त्यामुळे एक छान लुक त्याचा क्रिएट होतो. टॉप असं बॅक साईडनी ओपन बॅक आहे ह्याची आणि वेस्टपासून मागे असं नॉट करायला आहे. आणि ह्याचं फॅब्रिक कॉटन फ्लोरलमध्ये असल्यामुळे हा कम्फर्टेबल आणि खूप ठिकाणी मी हा यूज होऊ शकतो. सो सेकंड आउटफिट आपला असणार आहे हा एक ब्लॅक शॉर्ट कुर्ती स्टाईलच आहे ही. शॉर्ट कुर्ती आहे ही. सो कॉटनमध्ये हे आहे फॅब्रिक. येस. आणि हा मी ह्याच्यावर मी ट्यूब टॉप स्टाईल करणार आहे. बेसिक ही अशी माझी शॉर्ट स्टाईल कुर्ती आहे, शॉर्ट कुर्ती. स्टँड कॉलरमध्ये ही. आणि त्यावरती ती मी डेनिमवर वेअर केली आणि त्याचवरून एक स्टायलिश लुक देण्यासाठी मी ट्यूब टॉप यूज केला आहे. हा ट्यूब टॉप ॲक्च्युली माझा एक जुना टॉप होता, त्यातून सायकल करून हा मी टॉप केला आहे ट्यूब टॉप. सो त्या ट्यूब टॉपनी एक वेगळा लुक क्रिएट झाला आहे. तो त्यामुळे एक स्टायलिश लुक क्रिएट होतो आहे. शर्टवर देखील हे करू शकता. एक बेसिक आपल्याकडे शर्ट असतो व्हाईट, ब्लॅक किंवा न्यूट्रल कोणत्याही कलरचा किंवा एनी कुठल्या कलरचा. त्यावरती आपण असं तुमच्याकडे एखादा कुठला ट्यूब टॉप असं करू शकता क्रिएट. आणि थर्ड आउटफिट आपला असणार आहे की जे हे. सो हा एक वेस्ट कोट आहे जो की मीच स्टिच केलेला आहे आणि तेही देखील माझ्या ओल्ड डेनिमपासून, जुन्या डेनिमपासून मी हे स्टिच केलेला आहे. हा वेस्ट कोट विथ पॉकेट्स, फ्रंट पॉकेट्स. सो हा मी शर्टवरती वेअर करणार आहे. सो येस. एक बेसिक माझ्याकडे हा शर्ट होता पोल्का डॉटेडमध्ये. हा व्हाईट ब्लॅक शर्ट आहे माझं. प्लाझो टाईपच आहे. तुम्ही त्यावरती फॉर्मल देखील करू शकता स्टाईल. आणि त्यावरती मी असं वेस्ट कोट हा मी
त्यावरती वेअर केला. हा वेस्ट कोट ॲक्च्युली अपसायकल केलेलाच आहे. हा डेनिम वेस्ट कोट आहे. तर तुम्ही तुमच्याकडे कोणताही वेस्ट कोट असेल फॉर्मल या कॅज्युअलमध्ये ते तुम्ही त्यावरती शर्ट एखाद्या शर्टवर वरती वगैरे वेअर करू शकता. तुमच्याकडे कोणताही शर्ट असो, सॅटिन असो या कॉटन असो, तर तुम्ही त्यावर करू शकता असं वेस्ट कोट. आणि फोर्थ आउटफिट आपला असणार आहे की जे एथनिक वेअरमध्ये आहे, की जे कुर्ती आहे. त्यासाठी हे मी घेऊन आलेले आहे. सो येस, ही अशी शॉर्ट कुर्ती आहे माझी. लखनवी चिकनकारी वर्क ह्याचं ट्रान्सपरंट आहे. सो ह्याच्या आतमध्ये मी माझा बेसिक ब्लॅक टी शर्ट टॉप वेअर करणार आहे. सो फोर्थ लुक आपला असा जरा ट्रेडिशनल आणि एथनिकमध्ये आहे. सो अशी ही लखनवी चिकनकारीमध्ये पिंकमध्ये ही अशी, त्यावर त्याच्या आतमध्ये मी असा बेसिक फुल स्लीव्स टी शर्ट ब्लॅक टी शर्ट मी वेअर केला आहे. सो त्यामुळे हा विंटरसाठी परफेक्ट जाऊ शकतो. आणि ही लखनवी कुर्ती ऑलमोस्ट सगळ्यांकडे असतेच, शॉर्ट असो या लॉंगमध्ये देखील तुम्ही आतमध्ये असं हे वेअर करू शकता. तरच असं फॅब्रिक तुम्ही यूज करा, म्हणजे जास्त तुम्ही बल्की नाही दिसणार, म्हणजे जास्त हेवीमध्ये नाही जाणार ते. तर येस, आणि खाली मी ही ब्लॅक माझी बॉटम आहे. सो ही स्ट्रेचेबल बॉटम आहे. तर तुम्ही डेनिम देखील यूज करू शकता या फिर असे बॉटम्स ट्राउझर्स यूज करू शकता. आणि येस, फिफ्थ आणि लास्ट आपला आउटफिट असणार आहे की जे हा देखील एक वेस्ट कोटच आहे ते. हा पण मी ॲज अ जॅकेट म्हणून हे वेअर करते. हा पण देखील मी अपसायकलच केलेला आहे. हा माझ्या पप्पांचा हा कुर्ता होता ॲक्च्युअलमध्ये, मे बी 15-16 वर्ष जुना होता. तर त्यांनी फक्त एकदाच तो यूज केलेला, तोही देखील माझ्या बड्डेला, की तो बड्डे मला आठवत नाही माझा, असेल 3रा-4था बड्डे, 3rd-4th मे बी असेल कितवा तरी बड्डे माझा, तेव्हा त्यांनी हा यूज केलेला. हे खादीमध्ये आहे, खादी कॉटन हे फॅब्रिक. सो खूप छान फॅब्रिक आहे, कम्फर्टेबल. आणि हा मी टी शर्ट बेसिक ब्लॅक टी शर्टवरच वेअर करणार आहे टॉपवरती. आणि फिफ्थ लुक आपला हा असा आहे. हा देखील एक वेस्ट कोटच आहे. सो हा त्याच्या आतमध्ये मी असं बेसिक ब्लॅक टी शर्ट टॉप वेअर केला आणि त्याच्यावरती हा मी सिंपल असा हा फक्त हे जॅकेट या वेअर केलं आणि खाली वाईड लेग डेनिम वेअर केले. ऑफिस लुक तुम्हाला करायचं असेल तर खाली तुम्ही फॉर्मल्स यूज करू शकता. आणि येस, तुम्ही हे शर्टवर देखील तुम्ही वेअर करू शकता आणि मग तुमचा फॉर्मल लुक क्रिएट होईल. आणि हा असा इनकट असा जॅकेट नाही म्हणता येणार, ॲक्च्युली हा वेस्ट कोटच आहे, बट मी बटन्स त्याला अजून ॲड नाही केले म्हणून मी जस्ट ते जॅकेट म्हणूनच यूज करते. सो असं वेस्ट कोटच आहे हा ॲक्च्युली. तर येस, तुम्ही हा कुर्ती जर देखील यूज करू शकता. तर फ्लोरल हे थोडं असं प्रिंट असलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही असं सिम्पल प्लेन असं जॅकेट यूज करू शकता. किंवा सिम्पल कुर्ता असेल तर असं प्रिंटमध्ये असं जॅकेट बनवून तुम्ही ते त्यावर वेअर करू शकता. सो खूप गोष्टींवर हे जातात ह्या गोष्टी.